वीरांगना पाठाचा अभ्यास करूयात. वीरांगना या शब्दाचा अर्थ होतो रणरागिणी, बहादूर महिला. पाठ परिचय पाहूयात. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिलेला आहे. या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा वीरपत्नी ते वीरांगना असा जीवन प्रवास आणि रेल्वे पोलीस दलात आपल्या नोकरीसोबतच विशेष कामगिरी करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेखा मिश्रा यांची कहाणी मांडली आहे. या दोन्ही वीरांगनांनी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार वाढवून आपल्या दैनंदिन कार्यासह समाजसेवेचेही व्रत अंगीकारले आहे. आपण पहिली वीरांगना स्वाती महाडिक यांच्या कार्याचा परिचय करून घेऊयात. इथे आपल्याला वीरांगना स्वाती महाडिक दिसत आहेत. पहिल्या छायाचित्रामध्ये त्यांचे पती संतोष महाडिक आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपल्या मुलांसमवेत स्वाती महाडिक दिसत आहेत. पुन्हा एकदा पहिल्या छायाचित्रामध्ये त्यांचे पती आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये स्वाती महाडिक दिसत आहेत. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा या आपल्या पाठातील दुसऱ्या वीरांगना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेखा मिश्रा यांचा राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान होत असताना आपल्याला दिसत आहे. स्वाती संतोष महाडिक या वीरांगनेच्या कार्याचा परिचय करून घेऊयात. देशासाठी सदैव शिर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. शिर तळहातावर घेणे म्हणजे प्राणाचीही पर्वा न करता शत्रूशी लढणे. वीरपत्नी म्हणजे वीरमरण आलेल्या व्यक्तीची पत्नी. नियतीच्या आघाताने खचून जाणे, नियती म्हणजे नशीब, खचून जाणे म्हणजे मानसिकदृष्ट्या कोलमाडणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरगती म्हणजे देशासाठी लढता लढता आलेले मरण. निर्धार म्हणजे निश्चय. अभिमानास्पद म्हणजे अभिमान वाटणारा. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण. परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय निश्चितच तुम्हाला प्रेरणादायक ठरेल. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा असा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. BSc सायन्स शाखेमध्ये पदवीधर. MSW म्हणजे ही एक डिग्री आहे जिथे सामाजिक प्रश्नांवर अभ्यास करता येतो. BSc व MSWचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे महानगरपालिकेमधील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजनांचं काम पाहत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये. अपत्ये म्हणजे मुलं. कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी.
वर्दी म्हणजे लष्करी गणवेश याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. निकराने प्राण पणाला लावून अखेरपर्यंत लढणे. वीरमरण म्हणजे देशासाठी लढता लढता मरण येणे. स्वाती यांनी शिवाजी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. पुणे महानगरपालिकेत नोकरी केली. अनेक लहान मोठे अभ्यासक्रमही पूर्ण केले. आणि नंतर संतोष महाडिक यांच्याशी लग्न झाल्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीही केली. कर्नल संतोष महाडिक यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता. दहशतवाद्यांशी झालेल्या निकराच्या लढ्यात कर्नल संतोष महाडिक यांना 2015 साली वीरगती प्राप्त झाली. कर्नल संतोष महाडिक हे प्रखर देशप्रेमाने भारलेले निष्ठावान सैनिक होते. आपल्या कामगिरीने सेनादलात कामगिरीचा त्यांनी ठसा उमटवलेला होता. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळी भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. असीम म्हणजे मर्यादा नसलेले, सीमा नसलेले. त्यांनी पतीचं निधन झालं परंतु त्या खचल्या नाहीत. त्यांनी भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला आणि आपल्या पतीसारखीच देशाची सेवा करण्याचं ठरवलं. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. शिथिल करणे, सैल करणे, लवचिक करणे वयाची अट होती, मात्र ती त्यांनी सर्वांच्या परवानग्या घेऊन ती शिथिल केली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीर पत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला. अनोखा, वेगळा असा. त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केलं होतं. सुखासीन म्हणजे आरामदायी आयुष्य. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रलोभन म्हणजे आमिष, झुगारणे म्हणजे नाकारणे. त्यांना अनेक आमिष दाखवली गेली राजकीय क्षेत्रामधून, शिक्षण क्षेत्रामधून आणि तिथे त्यांचं आयुष्य अतिशय सुखात गेलं असतं. मात्र ही सर्व प्रलोभने त्यांनी नाकारली आणि आपल्या पतीचं पहिलं प्रेम जे देशाची सेवा करणं होतं ते त्यांनी जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच वेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या 2ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. त्यांच्यापेक्षा वयाने निम्म्या असणाऱ्या मुली तिथे प्रशिक्षणासाठी होत्या आणि त्यांच्या बरोबरीने यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यतः या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते.
खरंच आहे, आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचा आपण विचारच करीत नाही. खरे तर या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे. काही कृतींचा मिळून एक टप्पा याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले पाहिजेत. प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने वापरावी लागतील हे सुद्धा निश्चित केले पाहिजे. याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते. तयारी म्हणजे नियोजन होय, म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे. हेच खरं. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. मार्गक्रमण करणे म्हणजे त्या मार्गाने पुढे पुढे जाणे. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचं आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. निग्रही म्हणजे ठामपणे निर्णय घेणारी. करारी म्हणजे स्वतःच्या निष्ठेनुसार कठोरपणे वागणारी. स्वाती महाडिक यांच्या पदरी 2 मुले असतानाही लेफ्टनंट म्हणून त्या लष्करात दाखल होऊन अभिमानास्पद 2 पदके मिळवतानाचा त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास त्यांच्या परिश्रमाचे एक उदाहरण आहे. त्यावरूनच जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम यांच्या बळावरच स्वाती यांनी देशसेवेचा आपला निर्धार पूर्ण केला असे म्हणता येईल. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभ्या करतात. खरोखरच भारतातील प्रत्येक मुलीसाठी त्या प्रेरणा बनलेल्या आहेत. पतिनिधनाचे असीम दुःख, असीम म्हणजे ज्याला मर्यादा नाही, सीमा नाही असं दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. अधुरे म्हणजे अपुरे, सज्ज झालेल्या म्हणजे सिद्ध झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. मुलांनो, वीरांगना या पाठामध्ये वर्णिलेला महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास प्रेरणादायी आहे. वयाच्या फक्त 40व्या वर्षी कोसळलेले पतिनिधनाचे दुःख पचवून ही रणरागिणी सैन्यदलात रुजू होण्याचा निर्धार करते आणि अथक परिश्रमांनी तो पूर्णही करते. त्यांचा हा कणखरपणा, अपार मनोबल, धाडस, निग्रह, चिकाटी या सर्व गुणांच्या दर्शनाने त्यांच्याविषयी अपरंपार आदरभाव निर्माण होतो. जिद्दीने खडतर प्रवास पूर्ण करणाऱ्या लेफ्टनंट स्वाती यांच्याविषयी वाचताना आपल्या सर्वांना निश्चितच त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे एक भारतीय म्हणून देशसेवेसाठी आपणही झटले पाहिजे, कर्तव्य पार पाडले पाहिजे या भावनाही आपल्या मनात जाग्या होतात. हा पाठ वाचून आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर, अभिमान तर जागा होतोच, पण त्याचबरोबर देशप्रेमसुद्धा आपल्यामध्ये अधिक उफाळून येते. दुसरी वीरांगना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याचा परिचय करून घेऊयात. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहणे म्हणजे मुकणे. आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय मुलांनो तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या
व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमानबिंदू ठरले आहेत. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. स्तुत्य म्हणजे स्तुती करण्यासारखं. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षांच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षांच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले. अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाखालील वयाची मुले. विविध कारणामुळे स्वतःचे घर सोडून निघून गेलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. समस्त म्हणजे संपूर्ण. पोलीस म्हटलं की साधारणपणे गुन्हेगारांना पकडणे, त्यांच्यावर वचक बसवणे, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे, या कामात गुंतलेली व्यक्ती असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु या चित्राच्याही पलीकडे जात रेखा मिश्रा यांनी अत्यंत अल्पावधीत फार मोठे काम केले आहे. पोलीस सेवेतील सुरुवातीच्या फक्त 1.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी जीवनात चुकीच्या मार्गांनी भरकटलेल्या 434 मुलामुलींचे मन वळवून त्यांच्या घरी पोहोचते केले. त्यांच्या या कार्याची माहिती आपल्याला आत्ता इथे मिळत आहे. काही वेगवेगळ्या कारणांनी मुलं आईवडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखं शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुलं घरातून पळ काढतात. गरिबीला कंटाळून 4 पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारीही मुले असतात. कधीकधी काही समाजकंटक मुलांना पळवून नेतात आणि त्यांना चुकीच्या कामांना जुंपतात, अवैध कामांना जुंपतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकत असतात. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या आजही करत आहेत. सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला, जीवनाचा आनंद. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले आणि या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात. मुलांना वस्तुस्थिती कळत नाही, स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात, भांडणे होतात, मुले रागावून घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे आणि रेखा मिश्रा यांनी अशा भरकटलेल्या 434 मुलांची सुटका केली आणि पुन्हा त्यांच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंबे सावरली आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. ज्यांचे बालपण कोळपले आहे अशी मुले आनंदाने नाचू बागडू लागली आहेत. श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे फार मोठे सामाजिक कार्य घडून आले आहे.
एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात, कथन करणे म्हणजे सांगणे, की फेसबुकवरील गप्पातील अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फार जिकिरीचे असते, जिकिरीचे अतिशय कठीण असं काम. कारण 14-15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यतः त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेली बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्यांचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. वीरांगना या पाठात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे पोलीस दलातील इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे. पालकांशी भांडल्यामुळे, गरिबीमुळे, बॉलिवूडच्या आकर्षणामुळे, अपहरण झाल्यामुळे किंवा अशा इतर अनेक कारणामुळे मुले मुंबई शहरात येऊन भरकटतात. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणे, त्यांचा गैरप्रवृत्तीपासून बचाव करणे, त्यांच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणून त्यांचे भविष्य घडवणे असे अत्यंत महान व अनोखे कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. त्यांच्या या कार्याची माहिती वाचताना त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटतो. त्यांच्या कामामुळे अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचत आहे, ही भावना दिलासा देणारी आहे.